मित्र आहे। आपण म्हणतो ना की बाबा एक मित्राची व्यथा समजू शकतो, तसे तुम्ही लोक आहात। तुम्ही आज जर त्याला ताकद दिली तर भविष्यात हा पोरगा तुमच्या भागातला हिरा म्हणून चमकेल। तसा आमदार त्यांच्या आपण बघितलं तसे तुमच्या आमदार साहेबांचा प्रेम त्या पोरावरती खूप आहे। ते आज तुम्हाला आम्हाला दिसलं सर्वांना, आणि तसंच प्रेम तुमचंही त्याच्यावरती आहे। ही तरुण पिढी आहे। 2014 साली तुम्ही आणि आम्ही देशाला दाखवून दिलं की तरुणांनी सरकार आणलेलं आहे। एक तरुणांनी, या देशातल्या तरुणांनी अख्खं देशाचं सरकार आणलं होतं निवडून। या तरुणांच्या जी ताकद आहे ना ती फादर बॉडीमध्ये नाहीये। त्याच्यामुळे मित्र हा मित्रासाठीच येतो। माझ्यासाठी 150 किलोमीटर, मी 150 किलोमीटरहून आलोय, पण एकदा एका फोनवरती रात्री 4 वाजता तो माझ्यासाठी 450 किलोमीटर आला होता। आमच्या बरोबर पण किस्सा झाला होता। कोणी आमच्या पण अंगावरती येतं कधी कधी न कळत। त्यालाही एक गोष्ट कळली, आणि बिचारा या साताऱ्यामधून ठाणे जिल्ह्याचं शेवटचं टोक, ज्या भागामध्ये आदिवासी एरिया आहे, न कळत कुठंतरी काहीतरी चकमक झाली, शाब्दिक वाद झाले, आणि तो शाब्दिक वाद आकाश तात्याला कळला की असा शाब्दिक वाद झालेला आहे। हा पोरांनी रात्री 12ला स्टार्टर मारला, 4:30 वाजता ऑन स्पॉट होता तो आमच्यासाठी। असे लय मित्र आले, लय मित्र आमच्या जवळचे आहेत, पण आकाश तात्या आमच्या हृदयामधला माणूस आहे। रामायण झालं, महाभारत झालं, जगातल्या 18 पगड 12 बलुती समाजाचं युद्ध झालं। आपण हिंदू आहोत, आपण 12 बलित आहोत, आपण 18 पगड जातीची लोक आहोत। आपण देश, धर्म आणि देवासाठी लढलं पाहिजे, आणि आपण लढणारी ताकद जर कुठून येत असेल तर ती या तरुणांमधून येत असेल। या तरुणांनी जर एकी दाखवली, या तरुणांनी जर एकत्र आलं तर इतिहास कसा बदलतो हा 400 वर्षापूर्वी याच भागातल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला आणि आम्हाला दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, मित्र चुकीचा असला तरी मित्राबरोबर मित्रांनी थांबायचं असतं। मी एक उत्तम उदाहरण देतो तुम्हाला। अर्धा येरवडा, अर्धा कळंबा हा मित्रासाठी भरलेला आहे बरं का। मित्रासाठी गेलेला आहे। तुम्ही आम्ही जे गोळा झालेलो नाही, कुणी पैसे देऊन गोळा झालेला नाहीये, इथं कोणाचं नावही घेतलेलं नाहीये स्टेजवरती, ना आमदार साहेबांनी ना आकाश तात्यांनी। तुम्ही आम्ही फक्त ना दुस्तीसाठी गोळा झालेलो आहे। त्याच्यामुळे मित्राला ताकद द्या। मित्र आहे ना वनव्यात गारव्यासारखा असतो, हे अख्यांना माहिती आहे। त्याच्यामुळं हा जो मित्र परिवार गोळा झालाय, मला नाही वाटत एखाद्या मोठ्या नेत्यासाठी पण एवढी पोरं गोळा होतील। हा 12 बलुती समाजाचा वर्ग आहे, आणि या तरुणांनी जी ताकद जर एखाद्याला दिली तर ती जनरेटर सारखी वाढेल। आणि याला ताकद द्या। हे राजकारण नाहीये, इथं कोणत्या पक्षाची सभा नाहीये। आमदार साहेब त्याचे मित्र आहेत म्हणून आमदार इथं आलेले आहेत। बाकी आमदार काय कुठला प्रचार करायला आलेले नाहीये, बरोबर? ते कुठला प्रचार करायला आलेला नाहीये, मी पण कुणाचा प्रचार करायला आलेलो नाहीये। मी माझ्या दोस्तासाठी आलेलो आहे। दोस्तासाठी तुम्ही आम्ही सगळे आलोय। एका फोनवरती हजर होणारा हा पोरगा आहे। त्याच्यामुळे असे मित्र जपा। कर्णाला माहित होतं दुर्योधन चुकीचा आहे, त्यांना माहित होतं दुर्योधन चुकीचा आहे। शेवटपर्यंत मृत्यूशयावरती जाईसपर्यंत त्यांनी कर्णाने कधीच दुर्योधनाची साथ नाही सोडली। का नाही सोडली? दोस्ती। जगातलं सगळ्यात निर्मळ जर नातं कोणतं असेल ना, दोस्तीचं। त्याच्यामुळं जोडीदारांनो दोस्त तयार करा। दोस्त प्रत्येक कामामध्ये उपयोगी पडतो। दोस्ताला फक्त एका फोनची गरज असती, एका मेसेजची गरज असती, आणि मन झुंड तयार होती, आणि मन दिलदार असे मित्र समोर येतात। आपण आलात, तुम्ही आलात, सगळे आपण गोळा झालो। इथं थांबायला जागा नाही। जेवढी लोक कार्यालयात आहेत त्याच्या तेवढीच लोक कार्यालयाच्या बाहेर आहेत। त्याच्यामुळं याच्यावरती प्रेम करणारा जनसमुदाय हा खूप मोठा आहे, आणि खूप आनंद झाला तुम्हा लोकांना इथं बघून। असेच आकाश तात्या साबळेवरती प्रेम करा। हा हिरा आहे। मी सांगतो, मी भविष्य बघितलंय, हा आज ना उद्या चमकणार आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कामाला येणार। एवढं बोलतो। जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय। दादा तात्यांबद्दल जर सांगा।